नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण अगदी घरातल्या 2 ते 3 साहित्यामध्येच मार्केटसारखी मिठाई करणार आहोत। तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला फक्त दूध, साखर आणि दूध पावडर। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी या ठिकाणी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे। दूध छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लिंबू टाकून हे दूध फाडून घ्यायचं। तो लिंबू टाकताना ना अर्धा कप पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं करून यामध्ये टाकून दूध फाडून घ्यायचं। तर बघा आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। आता राहिलेलं सर्व मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून दूध फाडून घेऊयात। बघा दूध छान फाटलेलं आहे। आता इथपर्यंत हे छान फाटलेलं दिसत असेल। आता गॅस बंद करून घ्यायचा। याच्यापेक्षा जास्त जर गरम केलं तर आपलं मिठाई आहे ना ती अशी रबल्यासारखी होईल। आता एका चाळणीमध्ये कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा, सुती कपडा, आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं। आता हे गाळून घेतल्यानंतर ह्याचं छान पाणी निथळू द्यायचं। आता ह्याचं पाणी निथळून झाल्यानंतर ना स्वच्छ थंड पाण्याने ना याला एक वेळेस धुवून घ्यायचं, म्हणजे जे लिंबाचं काही असेल वास चव आलेली तर ती निघून जाते। छान अशी धुवून घ्यायचं। आता या चक्क्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर त्या अगोदर याला छान पिळून निथळून घ्यायचं। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, नाहीतर मग ते मिश्रण आपलं पातळ होईल। एकदम छान पिळून आता याला मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता हा चक्का टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण साखर, आणि आता याची मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। तर बघा आपण मिक्सरला ह्याला छान बारीक करून घेतलेलं आहे। आता याला आपण कढईत टाकून गरम करून घेऊयात। तर बघा पेस्ट एकदम बारीक केलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी पिठी साखर देखील वापरू शकता। पिठी साखर वापरली तर आणखीनच छान। तर मी साधारणतः 1 लिटरचा जे दूध आहे त्याच्यासाठी 50 ग्राम साखर वापरलेली आहे। आता या ठिकाणी याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव होईपर्यंत गरम करून घेऊयात। तर आता साखरेमुळे याला 2 मिनिटानंतर काय होतं, पाणी सुटतं। तर बघा या ठिकाणी आता थोडंसं पाणी सुटल्यामुळं ते मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे। आता हे घट्ट होईपर्यंत असंच छान परतून घ्यायचं। बघा हे आता घट्ट झालेले आहे। छान चमच्याने ह्याला दाबून एकजीव करून ह्याला परतून घ्यायचं। तर झालं आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात। तर आता तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार याला असंच सेट करून घेऊन याचे वड्या पण पाडून घेऊ शकतात, पण मी या ठिकाणी याला पेढ्यासारखा आकार दिलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता। याला एखाद्या डब्यामध्ये काढून थंड होण्यासाठी सेट करून देऊन त्याच्या वड्या पण पाडून घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारे आपण आता सर्व पेढे तयार करून घेऊयात। तर बघा एकदम झटपट असं हे तयार होतं आणि चवीला पण खूप छान लागतं। तर अशा प्रकारेच आपण आता सर्व पेढे तयार करून घेऊयात। पेढे तयार झाल्यानंतर आता याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार केशर किंवा पिस्ता असं सजवून घेऊ शकता। मी या ठिकाणी बदामचे काप लावणार आहे। तर बघा एकदम झटपट अशी ही मिठाई एकदम मार्केटसारखी घरी तयार होते, आणि विशेष म्हणजे चवीला पण खूप छान लागते, आणि मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरचं हेल्दी काहीतरी ऑप्शन म्हणून। तर बघा तयार आहे आपली मार्केटसारखी मिठाई, तेही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।